हॅलो एव्हरीवन, वेलकम इन माहीज पूजा अँड देवदर्शन। नागपंचमी आलेली आहे, तर नागपंचमीच्या आदल्या दिवशी उपवास करायचा असतो, तर तो उपवास मी केलेला आहे आणि 2 दिवसाची पूजा असते आमच्या इथे। तर ती पूजा कशी करायची आहे, काय काय साहित्य लागणार आहे त्यामध्ये आणि कशा प्रकारे तुम्ही तुमची देवपूजा करून ती पूजा आटोपणार आहात, तर ते सर्व काही व्यवस्थित विधिवत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। चला तर मग पाहूया। सर्वात पहिले देवपूजा करायची आहे। आमच्या इकडे दिवा सकाळी खूप लवकर लावला येतो, तर त्यामुळे दिवा ऑलरेडी लावलेला आहे, पण मी परत पूजा व्यवस्थित करून सर्व काही नीटनेटकं ठेवणार आहे, रांगोळी वगैरे काढणार आहे। तर सर्वात पहिले मी देवपूजा करणार आहे आणि त्याच्या बाजूची ही जी जागा आहे, पाटा आहे छोटासा, त्याच्यावरती मी नागपंचमीची जी पूजा आहे ती मांडणार आहे। तर पूजा सुरू करण्याआधी तुम्ही सर्वात आधी शुचिर्भूत होणं गरजेचं आहे। जे कोणी पूजा करणार असतील तर त्यांनी सर्वात पहिले स्वच्छ स्नान केलं पाहिजे, केस वगैरे व्यवस्थित धुतलेले पाहिजे, चांगले धुतलेले स्वच्छ वस्त्र तुम्ही परिधान केले पाहिजे आणि पूजेला बसण्यासाठी सर्वात पहिले आसन घेतलं पाहिजे। आसन एकदम स्वच्छ आणि छान असलं पाहिजे। व्यवस्थित जे पूजेसाठी आसन असणार आहे ते ठेवून मग तुम्ही पूजा सुरू करू शकता। तर त्यासाठी पूजेसाठी नेमकं काय घ्यायचं आहे, तुमची विशेष जरी पूजा असेल त्यासाठी सुद्धा आणि रोज जी तुम्ही नित्यनियमाने पूजा करणार त्यासाठी सुद्धा स्वच्छ पाणी असणं आवश्यक आहे। तर सर्वात आधी मी सर्व देवारा स्वच्छ पुसून घेतला आणि ज्या कापडावर आपण देव ठेवणार आहोत तर ते कापड स्वच्छ धुवून घेतलं। दिवा परत व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि इकडं सर्वात पहिले सगळे जे देव आहेत तर ते व्यवस्थित त्यांना स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि असं कोरडं होण्यासाठी ठेवलेलं आहे। आणि लगेचच मी आणखी काय तयारी केली आहे ते तुमच्यासोबत शेअर करते। मी एका ताटामध्ये फुलं घेतलेली आहे, पानं घेतलेली आहे, हळदी कुंकू, परत 2 सुपाऱ्या घेतलेल्या आहेत। म्हणजे जस्ट ताटात असावं म्हणून घेतलेले, एकच सुपारी लागते ॲक्च्युली, आणि थोडासा अक्षता म्हणून घेतलेला आहे। अखंड तांदूळ घ्यायचे आणि इथं गंध कालवून घेतलेला आहे। तर अशा प्रकारे मी ताट व्यवस्थित तयार केलेलं आहे। हे जास्वंदाचं फूल म्हणजे घरातलं जे झाड आहे आमचं त्याला आलेलं आहे आणि हे गुलाबाचं सुद्धा। तर असं मी सर्व फुलं ठेवलेले आहे ताटामध्ये आणि मी पूजेला बसण्याआधी हे आसन घेतलं होतं। तर आता मी काय करणार आहे, तर सर्व देवांना गंध लावून त्यांना व्यवस्थित इथं देवाऱ्यामध्ये ठेवणार आहे। तर माझी देवपूजा करून झालेली आहे। तर अशा प्रकारे सर्व देव व्यवस्थित मांडले, मी त्यांना गंध आणि कुंकू लावलं आणि त्यानंतर फुलं वाहिलेली आहेत। आणि इकडं रांगोळी पण काढलेली आहे। आज गुरुवार पण आहे, तर त्यामुळे मी कमळाची रांगोळी काढलेली आहे। आता तुम्हाला हे वाटलं असेल की हिने अगरबत्ती तर लावलेलीच नाही आहे, मला म्हणजे धुरामुळे जास्त त्रास होऊ शकतो पूजा करता वेळेस, तर त्यामुळे मी अगरबत्ती अजून लावलेली नाही आहे। तर बाकीचं ताट असं आहे। आता त्यामध्ये मी हे जे लाह्या आहेत तर त्या घेतलेल्या आहेत। लाह्याचं पॅकेटच ठेवले मी ॲक्च्युली ह्याच्यामध्ये, आणि हा जो कागद तुम्हाला दिसतो आहे, हे जो फोटो दिसतो आहे नागपंचमीसाठीचा, तर तो पण हा पॅकेटमध्येच होता। तर आता ह्या ताटामध्ये मी ह्या लाह्या एका वाटीमध्ये काढून घेणार आहे, थोडे फुटाणे ठेवणार आहे आणि आणखीन एका वाटीमध्ये मी थोडंसं दूध घेणार आहे। आता इकडे नागपंचमीच्या पूजेसाठी मी
तो जो फोटो होता लाह्याच्या पॅकेटमधला तर तो काढून घेतला आणि त्याला एका कार्डबोर्डच्या म्हणजे पुठ्ठ्यावरती व्यवस्थितपणे मी चिटकवून घेतलेलं आहे. भिंतीला हे मी चिटकवलेलं नाही कारण भिंत खराब होऊन जाते, त्याच्यामुळे भिंतीचा कलर निघून जातो. तर त्यामुळे तसंच स्टिक नाही करायचं, एखादा कार्डबोर्ड बघायचं आहे आणि त्याच्यावरती फोटो व्यवस्थित स्टिक करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे मी फोटो स्टिक करून घेतला आणि त्याला व्यवस्थित हळदी कुंकू वगैरे लावलेलं आहे. मी ताटामध्ये लाह्या, फुटाणे आणि दूध घेतलेलं आहे आणि इथं जो फोटो आहे तर त्याला एक फूल ठेवलेलं आहे. आता मी ह्या ज्या सर्व वस्तू आहेत त्या इथं एक एक करून ठेवणार आहे, पण त्याच्या आधी हळदी आणि कुंकू व्हायचं आहे. हळदी कुंकू वाहून झालेला आहे. आता इथं लाह्या ठेवते मी, तर मधोमध दूध ठेवणार आहे आणि इकडं फुटाणे. आणि आता इथं दोन पान घेणार आहे मी, विड्याचे पान घ्यायचे आहे, ते असे ठेवायचे आहे. आणि सुपारी ठेवायची आहे, त्याला गंध लावायचा आहे आणि मग कुंकू लावायचं आहे आणि थोड्याशा अक्षता व्हायच्या आहेत. तर हे सर्व केलेलं आहे मी आता. तर आता बाकी काय राहिलेलं आहे, तर हा जो फोटो आहे त्याला वस्त्रमाळ करायची आहे आणि दिवा लावायचा आहे. माझी नागपंचमीची जी पूजा आहे ती पूर्ण झालेली आहे. तर अशा पद्धतीने मी एकदम सिंपल पद्धतीने पूजेची मांडणी केली होती. तर तुम्हाला ही मांडणी कशी वाटली आणि मी केलेली पूजा तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कमेंट करून सांगू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग. ही माझी नागपंचमीची पहिल्या दिवसाची पूजा होती. तर दुसऱ्या दिवशी आमच्याकडं कानोले करतात आणि कारल्याची भाजी करतात. तर ती कशी करतात हे सर्व काही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे.